हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो फिरायला आणि सकाळचे वाजलेत 4:30 की यू पण रेडी, मी पण रेडी, ते पण रेडी आणि इथं आमच्या बॅगा पण रेडी. तर चाललोत 4-5 दिवस. तर चला भेटूया ब्लॉगमध्येच. ही बघा कसं रेडी झालेलं आहे. कसं की कसं आणि इथं बघा सगळं लॉक केलं आहे. फडके बिडके ठेवलेत म्हणजे धूल वगैरे जाईल नको बेडरूममध्ये. देवपूजा पण झाली आमची. तर आता लाईट वगैरे बंद करतो आणि निघतो चालू. तर चला आम्ही आता निघलोत आणि इथं बघा सगळं सामान वगैरे ठेवलं आतमध्ये. की यू पण बसलाय, आम्ही बसतोय आणि निघतोय. भाऊ पण आलेला आहे इथे आणि आमचं सामान आता ठेवतोय. जागाने पाय जाऊन माझ्या इथे एवढी मोठी बॅग आहे बघा, मी कशी बसते पायताना. आता आम्ही पोचलोत एकविरेला आणि आता इथूनच दर्शन घेऊन डिरेक्टली दुसरीकडे जाणार आहोत. तर चला सकाळ सकाळ अजून पूजा पण नाही झाली, तयारी चालू आहे. थंडी इतकी डेंजर आहे ना का बोलायला पण नाही होत, एकदम हात बेत कापतात पूर्ण. तर चला निघतो आम्ही जायला दुसरीकडे. बोलता पण नाही एवढी थंडी आहे. ए बाबा थांबा, मध्ये कुठं तरी ब्रेक घ्या. बेकार थंडी, बेकार. CNG वगैरे टाकून झाली आणि आता निघतोय सोलापूरला. आणि पुण्याची मस्ती बघा. हॅलो गाईज कर, हॅलो गाईज कर. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथे लावली गाडी आणि इथे लोक बसली खायला मिसळ पाव. कारण मी एवढा तिखट वगैरे काय सकाळी खात नाही. तरीवाली मिसळ खात ती. बाबा तेल आहे का काय आता चालते का हो तेल. मी एवढ्या सकाळी तिखट तेलकट असं काही कधी खात नाही. काय माहिती, मी एकदम साधा सिंपल सुखा खाते सकाळी. ह्याला मिसळ बरोबर लिंबू का कसं आहे, गोड आहे. मस्त नाव मारलं दोघांनी. मी माझ्यासाठी सांगितले कांदा भजी बनवायला आणि टीयूला बघते काय आहे इथे. हे बघ तुला सांगा डेंजर आहे बाबा, एवढी थंडी आहे बापरे. माझ्यासाठी मागवले भजी पाव बघा किती मोठा आहे. आणि इथं मागवले चहा बिस्किट. आता मी पोचलो सोलापूरला आणि हा सोलापूर मधला किल्ला हे भूषोत म्हणून. आपण इथे आहे तिकीट काउंटर. इथून आम्ही आता घेतलो 4 तिकीट आणि 25 रुपये. तर हा आहे गेट आणि ह्या गेटच्या आतमधून आपण करणार आहोत आता एंट्री. आणि इकडे बघा सर्वजण जेवायला वगैरे बसलेत. आम्ही पण जेवणार आहोत आता कारण भूक लागली. ह्या झाडावर पूर्ण वटवाघूळ लटकलेले आहेत. मला अगोदर वाटलं पिशव्या टांगल्यात की काय, तर हे आहेत वटवाघूळ एवढे आणि सगळ्या झाडांवर आहेत. आणि पोरगा बघा असा स्विमिंग करायला चाललाय.
चलो अभी हम खाते खाना इधर बैठ के। काय मस्त आहे हा. गडन स्टाईल बघा, स्टाईल बघा चालायची. डॉगीला मार. दगड मा दगड दगड जास्त तर कशी बघते बघ ना, मी अशी बसवली तर. ये बस 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 ये. आवाज बघा. ये इकडं ये गेले तर अंगावर येईल तुझे. रे मस्त जेवलो वगैरे आणि आता निघलो फिरायला आणि पिऊचा चाललेत मस्तीपणा. तर डॅडी त्याला ओरडते. तर इथे बघा मस्त चिक्कू आलेत. चिक्कू पूर्ण झाड भरलेले आहेत. हे बघ हे बघ हे बघ चिक्कू इथे बघा भरलाय झाड पूर्ण. चिक्कू पाहिजे. चिक्कू अरे हा बघ पडला चिक्कू. आंबा आंबा आणि हा आंबा नाही सीताफळ सारखा तो. त्याचं नाव नाही. हो याला दाखवा ना असं खालती करा ना काय तो. इथं बघा हा सीताफळ सारखा फ्रूट असतो तो, पण मला एक्झॅक्टली त्याचं नाव लक्षात नाहीये काय आहे ते. आणि भरपूर आहे त्याच्यावर सुद्धा. थांबा ना एक मिनिट. इथं पण आलंय छोटा आहे इथं आणि इथं अशी मोठा आहे. आणि इथं बघा तिथं आहे वरती तो एक बघा. आणि इकडे तो बघा कच्ची आहे बघा. आणि इथं पण चिक्कूचं झाड एकदम पूर्ण भरलाय हा. म्हणजे बोलूच नका एवढा भरलाय हा. देखो पूर्ण चिक्कू चिक्कू लागलेत. मी आता एका हात लावला होता मगाशी का बरं पिकलाय का बघते, पण पिकला विकला काहीच नव्हता. कच्चे. इथे बदामीचं झाड आणि इथं बघा बदाम एवढी पडली तर बोलूच नका. अरे तुम्हाला दिसतात की नाही दिसत तर माहिती नाही, पण मला दिसतात. भरलाय पूर्ण. आणि इथं चाललंय बदाम फोडायचं काम की हो. हात बाजूला कर नाही तर दगड लागल. टाकूरशी करा. बचपन की यादे. कोणी कोणी फोडले ना, आम्ही बाबा फोडले. फोडल्याच्या नंतर हा असा निघतो आतमध्ये गोला. हे बघा खूप झाड बघा किती मस्त वाटतंय. हा हे वाला पण मस्त आहे, पण हे वाला जास्तच भारी आहे बघा थोडासा. आणि आता आम्ही पूर्ण गड फिरतोय. झाड बघा किती मोठा आहे हा. आणि याच्यावर लटकलेत वटवाघूळ. आणि हा किल्ला बघा. इथे बघा श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर. आणि हा बघा मंदिर तो पुराण्या जमान्यातलं काय. आणि ते गेलं का वरती. बघायला एवढं भारी वाटते ना समोरून, काय सांगू मी तुम्हाला. इथे इथून आहे हाय बघताना. तिथून पण आहे जायला रस्ता आणि इथून पण आहे. पूर्ण दगडांवर कोरलेलं काम. हा हा काही बोले. आणि हा बघा मल्लिकार्जुन. इथे बघा दगडांवर मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. काय भारी वाटतोय बघायला. खूपच छान. आणि इकडून दिसते का बघते थांबा. हा आहे ओल्ड वाला मल्लिकार्जुन मंदिर.
आणि इथे बघा पूर्ण हा पॅक केलेला आहे आणि रोज सकाळी याची पूजा होते, संध्याकाळी पूजा होते. तर हा मी तुम्हाला दाखवासाठी पूर्ण हात वगैरे घातला त्याच्यात. तिथे बघा पूर्ण पॅक केलेला आहे त्याला. दरवाजाला पण तिकडे लॉक आहे. तिथे बघा किती भारी वाटते बघायला. आणि तिथे बघा म्हणून आतमध्ये टाकून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर खूपच छान वाटते. आणि आता दुसरीकडे पण आहे, तिथं पण जाऊयात. इथे बघा महाकालेश्वर मंदिर आहे आणि बाजूलाच आहे शनी मंदिर. तर चला मी इथं पाया पडते, तुम्ही पण पडा. जा बाबा. चिंचा बघा किती आहेत आणि ही लोक चिंचा पाडतात. चार पाच झाड आहे बघा ना. चिंचा बघा पडल्या. चिंचा बघा आता ह्या पाडल्यात आणि अजून पाडतात ती लोक. बहुतेक कालवनात टाकायला, जसं काय घरी चिंचाच नाही ते बघा पाडतात. मस्त पण मोठ्या मोठ्या चिंचा आहेत आणि काठी वरती दाखवा. पण आता ते दिसत नाही. मी चिंचा हातात देऊनच काढतात पाडतात आणि पॅरट खूप आहेत. भाऊचा म्हणणं आहे ते फाशी घेतली होती इथल्या चिंचा वाढ नका अंगला का. ये लगता नहीं, ये बहुत डेंजर करके बहुत डेंजर है का. हे लागला तुला नहीं बाबा चिंच चिंचा बघा. हा दरवाजा बघा आणि इकडे बघा हा दरवाजा बंद. इकडचं काही बोलू नये. बघायला एवढं भारी वाटतं ना काय सांगू. किती फोटो काढा तेवढं कमी. हा दरवाजा बस येऊ बस पुढे नाही जाऊ. दरवाजा हा बंद केलेला आहे, लॉक केलेलं आहे. चला बस पण किवच्या सोबत बघा फोटो काढतात पूर्ण. किवचे फॉलोअर्स, किवचे फॅन, किवचे फॅन बघा सगळे येऊन ते झाल्यावर माझं किवच्या तर सगळी जणी फोटो सगळी काश्मीरला गेलेलो तेव्हा पण किवच्या सोबत बरेच लोकांनी फोटो काढलेले आणि आता बघा कोणी किवच्या सोबत फोटो वगैरे काढतात. बाय करा बाय कर की म्हणजे तुमचा मुलगा माझा मुलगा वाटत माझा मुलगा वाटत
थांब एक मिनिट. 27 इयर्स रनिंग आहे मला आणि त्या पोरी बोलतात तुमचा मुलगा आहे. वाटत नाही. हा एकटीनेच नाही, तुम्ही जिथं जिथं जाता तेवढी लोक मला तेच बोलतात की तुमचा मुलगा एवढा मोठा, तुम्हाला वाटत नाही मुलगा आहे. तर पोरी किस्ती घेतल्या पोराला माझ्या की पुछो मत. आणि ठीक आहे ना, एज मध्ये पण वाटत नाही मी मम्मा आहे बायको आहे अशी वाटतंय, पोरगीच आहे. खूप बरं वाटतं. चला बसू. आप देख लो क्या बोलूं मैं आपको. चलो 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 चलो. हा बघा सिद्धरामेश्वर मंदिर. इथे बघा आणि बाहेरचा परिसर बघा. काय मंदिर बघा दिसतोय. आणि इकडे बघा पूर्ण लेक. मंदिर बघा आणि इकडे बघा खूप मोठा लेक आहे. आणि जिथे आम्ही गेलेलो तो पोर्ट बघा इथून दिसतोय बघा. हा वाला पोर्ट तो इथे. हे लोक चालले पुढे पुढे. शिवयोगी सिद्धरामेश्वर टेम्पल. चलो इथे बघा 2 लिंग आहेत, पापेश्वर लिंग आणि सोमेश्वर लिंग. आणि इथे बघा परमेश्वर लिंग, संगमेश्वर लिंग, अमृत लिंग.